माहित नाही गडाला तरी पण स्पाइडर आम्ही किसी में एक मिनिट दे फक्त गेले ना वटी उभी ना दोन सेकंड महाराज की जय. लक्ष द्या बघा, आता आपण 1500 पाऱ्यावर उतरून आलो. ही किल्ल्याची फ्रंट साइड आहे. पुढची बाजू रोपवे प्रकल्प पासून अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये आपण वरती येतो. ही किल्ल्याची बॅक साइड आहे, मागची बाजू. आता वरती आल्यानंतर आपण महादरवाजामध्ये आलो तरी सहजासहजी आपल्याला दरवाजा दिसतो का? त्याचा आकार कसा? नागमोडी वळणासारखा गोमुखी आकारासारखा बनवलेला आहे. आकृती त्याचा आकार बनवलेला आहे बघा. असा आकार का बनवलेला आहे? शत्रूची फसवणूक करण्यासाठी. चकमक टोकापासून ते हिरकणी बुरुजापर्यंत ही आगीत तटबंदी दिसते का? या जी तटबंदी शत्रूची फसवणूक करण्यासाठी बांधलेली. इथून किल्ला 500 फूट वरती आहे. जर का शत्रूने लांबून पाहिलं तर शत्रूला वाटलं पाहिजे किल्ला इथेच आहे. मग शत्रूचा मारा या तटबंदीवरती बसू शकतो. आपला किल्ला शाबूत राहू शकतो. म्हणून शत्रूने फसवणूक करण्यासाठी तटबंदी बांधण्यात आली बघा. ऐतिहासिक महादरवाजा आहे. हिरकणीला खाली जाता आले नव्हतं तेव्हा हाच दरवाजा बंद झाला होता. सुद्धा ऐतिहासिक महादरवाजा आहे. तेव्हा पण लाकडी दरवाजा होता आणि आता पण लाकडी दरवाजा आहे. आता जो दरवाजा आहे हा भारतीय पुरातत्व खात्याने 2016 मध्ये बसवलेला आहे. तत्पूर्वी दरवाजा नव्हता किल्ल्याला. मग दरवाजा लाकडी दरवाजा जायची उकालीन. मग तो दरवाजा झाला काय? तर रायगडाच्या दक्षिणेस खाली एक छोटासा डोंगर आहे. त्या डोंगराला इतिहासामध्ये पोटल्याचा डोंगर म्हटलेला आहे. त्या पोटल्याच्या डोंगरावरून 10 मे 1818 दोन ब्रिटिश अधिकारी कर्नल पॉर्टर आणि मेजर हॉल याने सर्वप्रथम तोफांचा मारा करून रायगड जाळून टाकला. रायगडाच्या पूर्वेकडील 2 दारुकुठार उडवली. नंतर संपूर्ण रायगड जळाला. पुढचे सागवानी लाकडाचे छत आणि उत्तरच्या खबऱ्या कुंभार नळीची कौलं असे अवशेष होते. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11-12 दिवस रायगड जळत होता. महाराष्ट्रातले सर्वच किल्ले आपण पाहिले तर याच अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. आज जर का आपण राजस्थानमध्ये गेलो तर त्यांचे किल्ले आपल्याला शाबूत पाहायला मिळतात. पुढील माहिती आता आपण वरती हत्ती तलावावरती घेणार आहोत. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की
जय. ते पूर्ण एसी वाटते, पूर्ण थंडगार सध्या तरी. बघा समोर हा सह्याद्री, आपली सह्याद्री एक नंबर. पूर्ण थंडगार वाटतं इकडे. सकाळचे वाजले 8 साडेआठ आणि अजून समाधीपर्यंत पोचायचं आहे. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आता आपण 2360 पायऱ्यावरती गडावरून आलो. समोर जो तलाव दिसतो बघा, हा जो तलाव आहे, या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. त्या काळी राजांच्या हत्तीना या ठिकाणी पाणी पाजलं जायचं किंवा धुतले जायचे म्हणून त्याला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलेलं आहे. हा तलाव शिवकाळापासून लिकेज आहे, परंतु 2 वर्षापूर्वी राजांचे 13वे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी या तलावाचा रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून, रायगड विकास प्राधिकरणाचे ते अध्यक्ष आहेत, रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून त्याने या तलावाचा लिकेज काढला होता. परंतु तो तलाव पुन्हा लिकेज झालेला आहे, लिकेज सापडलेला नाही. हा शिवकाळापासून लिकेज, शिवकाळापासून हा तलाव लिकेज का? जर का एखादा शत्रू चुकून वरती महादरवाजातून आला तर महादरवाजावरच्या वरती पाण्याच्या टाक्यात त्या फोडल्या जायच्या किंवा या तलावाचा अधिकाधिक पाणी पाहिजे म्हणून या तलावाचा एक दगड काढला जायचा, जेणेकरून तो पाण्याच्या लाटेबरोबर खाली वाहून गेला पाहिजे. म्हणून इतिहासामध्ये हत्ती तलाव म्हटलेलं आहे. या तलावाचं नाव तर हत्ती तलाव आहे. पण आता आपला प्रश्न पडतो, आपण 2 पायाची माणसं वरती येताना आपले किती दमछाक झाली हो, किती दमून गेलात. एक पाण्याची बॉटल फक्त तुमच्या हातामध्ये होती ना, बरोबर ना. एक पाण्याची बॉटल वरती आणि पायापासून माथ्यापर्यंत आणीपर्यंत आपल्या डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत जाऊन पोहोचला ना. मग त्या काळी एवढा दगड खाली वरती आणणं शक्य होतं का? मग त्या हत्तीवरती आणणं शक्य होतं का? नव्हतं ना. राज्यांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र तुम्ही सर्वांनी पाहिले का? पोस्टर पाहिले ना. त्या टोपी काढून एक गोरासा व्यक्ती राजांना मुद्रा करताना दिसतो बघा. तो इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन आपल्या राज्यांच्या राज्याभिषेकाला पायीवरती जाऊन आला होता. राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी तो वरती जाऊन आला होता आणि त्या इंग्रजाची खूप वर येताना खूप दमछाक झाली होती. आज आपण 2 तासामध्ये वरती आलात, पण त्या इंग्रजाला वर येण्यास केवळ 6 तास लागले होते. खूप थकून गेला होता, दमून गेला होता. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेकाला राजाने नगरखान्यासमोर 2 बलाढ्य हत्ती आणि 2 घोडे पाहुण्यांच्या स्वागतासाठी सजावून ठेवले होते. ते पाहून तो इंग्रज आश्चर्यचकित झाला. डोकं खाजू लागला, विचार करू लागला की मी 2 पायाचा माणूस असून माझीवर येताना एवढी दमछाक होते, तर राजाने 4 पायाच्या हत्ती गडावरती आणले. हा प्रश्न त्या इंग्रजाला पडला. त्याने हा प्रश्न दरबारामध्ये अनेक सरदारांना विचारला, पण त्या या इंग्रजाच्या प्रश्नाला कोण उत्तर देणार? कारण त्याने हा प्रश्न इंग्रजीतून विचारला होता. त्यावेळेस आपल्या लोकांना इंग्रजी येत नव्हतं. मग त्या इंग्रजाच्या या प्रश्नाला कोण उत्तर देणार? कुणी उत्तर दिलं नाही. मग त्या इंग्रजाच्या मनामध्ये या प्रश्नाबद्दलची अधिक उत्सुकता वाढत गेली आणि शेवटी त्याने हा प्रश्न दुभाषित नारायण शेणवी यांना विचारला की नारायण शेणवी, मी 2 पायाचा माणूस असून माझीवर येताना एवढी दमछाक होते, तर राजाने 4 पायाच्या हत्ती गडावरती आणले. तर नारायण शेणवी म्हणाले, तुम्ही इंग्रजात फार हुशार आहात, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधा. अखेर शेवटी त्या इंग्रजाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मग शेवटी त्या इंग्रजाने हा प्रश्न आपल्या BBD डग्लस, बॉम्बे बुक ऑफ डग्लस या डेली डायरीमध्ये रोजनिशीमध्ये लिहून ठेवला. रायगडाची बांधकामं करण्यासाठी 14 वर्षाचा कालावधी लागला, तर एका हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षामध्ये पूर्ण होते. मग रायगडाची बांधकामं चालू असताना राजाने हत्तीची लहान पिल्लं अगोदरच पालखीमध्ये वरती आणली होती आणि त्यांचं पालन पोषण याच ठिकाणी केलं होतं. ही आपल्या राजांची दूरदृष्टी होती की लहानापासून मोठं करता येतं, मोठ्यापासून लहान करता येत नाही. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण पुढील माहिती गंगासागर तलावात जवळ घेणार आहोत. सप्त मनोरे विजय स्तंभांवर काढणं ओढायचं हे एवढी मार
महाराज की जय. लक्षात बघा मगाशी आपण जो तलाव पाहिला त्या तलावाचं नाव चाटी तलाव. समोर पाण्याने भरलेला तलाव दिसतो बघा. त्या तलावाची खोली आहे 35 फूट. याला इतिहासामध्ये तीर्थगंगा सागर तलाव असं म्हटलेलं आहे. राज्याभिषेकाच्या दिवशी काशीवरून गागाभट्टांनी 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. बाकी उरलेलं पाणी तीर्थ म्हणून गंगासागर तलावामध्ये सोडण्यात आलं. म्हणून त्याला इतिहासामध्ये तीर्थगंगासागर किंवा सप्त गंगासागर असं म्हटलेलं आहे. गंगा म्हणजे नदी, सागर म्हणजे समुद्र. 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. बाकी उरले राज्याभिषेक झाल्यानंतर उरलेलं पाणी त्या तलावामध्ये सोडण्यात आलं. म्हणून त्याला इतिहासामध्ये तीर्थगंगासागर किंवा सप्त गंगासागर असं म्हटलेलं आहे. एका रांगेत 2 स्तंभ आपल्याला दिसतात बघा. हा पहिला स्तंभ जो आहे हा त्या काळी एकावर 7 मजली होता, 5 मजली होता. दुसऱ्याचा एकावर 7 मजली होता. त्याला सप्त म्हणणारे किंवा विजय स्तंभ असं म्हटलेलं आहे. यापूर्वी या स्तंभांचा फोटो तुम्ही कुठे पाहिलाय का? चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या कवरावर या स्तंभांचा फोटो आहे बघा. हा पहिला जो आहे त्याला सप्त मनोरे असं म्हटलेलं आहे. त्या काळी महाराजांच्या राण्या या ठिकाणी थंड हवेसाठी यायच्या. आणि दुसरा आहे तो विजय स्तंभ आहे. त्या काळी हे दोन्ही स्तंभ पैठणी कापडाने सजवलेले होते, मखमलीच्या पडद्याने सजवलेले होते. आतमध्ये गाव मातीचे आणि मशालीचे दिवे पेटवलेले होते. सायंकाळच्या वेळेस त्या पैठणी कापडांचं आणि मशालीच्या उजेडांचं प्रतिबिंब या गंगासागर तलावामध्ये पडायचं. ते वैभव पाहण्यासाठी महाराजांच्या राण्या या स्तंभांमध्ये यायच्या किंवा या दोन्ही स्तंभांच्या वरच्या मजल्यावर राजाने गड किल्ले जिंकले की त्या विजयाचा आनंद लुटला जायचा. भव्य ध्वज पेटवले जायचे किंवा गवताची गंजी पेटवली जायची. आजूबाजूच्या गावांना खेड्यापाड्यांना समजावं की राजाने कोणता ना कोणता किल्ला तो राज्यामध्ये जिंकून घेतलेला आहे किंवा सामील केलेला आहे. म्हणून त्याला इतिहासामध्ये सप्त मनोरे किंवा विजय स्तंभ असं म्हटलेलं आहे. तर बघा ज्या दरवाजातून आता आपण आतमध्ये बांधले किल्ला एंट्री करणार आहोत या दरवाजाला इतिहासामध्ये पालखी दरवाजा म्हटलेला आहे. त्या काळी राजाने गड किल्ले जिंकले की राजांची, शंभूराजांची, राजाराम महाराजांची किंवा आऊसाहेबांची पालखी गावातून आली की या दरवाजातून आतमध्ये बाल्य किल्ल्यामध्ये जात होती. म्हणून त्याला इतिहासामध्ये पालखी दरवाजा असं म्हटलेलं आहे. अशा बाहेर असं खाली तर पुढे गेला तुम्हाला आता तुम्हाला रायगड पाहिला तुम्हाला प्रश्न पडला वरती छत होतं की छत होतं नसतं. सागवानी लाकडाचे छत होतं. उत्तरच्या खपऱ्या कुंभारनळीचं कौलं होतं. पण दुर्दैव आहे मराठ्यांचं. रायगडाच्या दक्षिणेस खाली एक छोटासा डोंगर आहे. त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. त्या पोटल्याच्या डोंगरावरून 10 मे 1818ला 2 ब्रिटिश अधिकारी कर्नल पॉर्थर आणि मेजर हॉल यांनी सर्वप्रथम तोफांचा मारा करून रायगडाच्या पूर्वेकडील 2 दारू कोठारे उडवली. नंतर संपूर्ण रायगड जळाला. म्हणजे सागवानी लाकडाच्या आणि उत्तरच्या खापऱ्या कुंभारनळीची कौलं अशा अवशेष होते. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस रायगड जळत होता. एका रांगेत 3 कोठार आहे. पहिला कोठार जो आहे हा 22 फूट खोलीचा आहे. दुसऱ्याचं 20 फूट आणि तिसऱ्याचं 15 फूट. त्याला इतिहासामध्ये धान्य कोठार असं म्हटले. धान्य कोठार म्हणजे जर का शत्रूने गडाला वेढायला तर वरील सैन्याला 3 महिने ते 6 महिने धान्य पुरे असं धान्यसाठा या ठिकाणी केला जायचा. इंग्रजीतून आपण त्याला ग्रॅनेरी बोलतो, बरोबर ना? ग्रॅनेरी असं बोलतो. धान्य कोठार म्हणजे तुम्ही पन्हाळा किल्ल्यावर गेलात का? तिथे अशीच मोठमोठी 3 धान्य कोठार आहेत बघा. गंगा, यमुना आणि सरस्वती. 52 फुटाची 3 धान्य कोठार आहे. त्यांना अंबारखाना म्हटलं जातं. तर कोकणामध्ये यांना कणगी किंवा पेव असं म्हटलं जातं. महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी कधी राहू शक्य होत नव्हतं, कारण पाठीमागे मंत्रिमंडळ, समोर महाराजांचा राहता राजवाडा, हे बाजूलाच राणीमहाल. महाराजांच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यात वासोटा किल्ला आहे ना,
तिथे कैदी ठेवले जायचे किंवा रायगडाच्या पूर्वेकडे लिंगाणा किल्ला आहे तिथे कैदी ठेवले जायचे. महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी कैदी ठेवणं शक्य होत नव्हतं. विटांचं बांधकाम दिसते ना, हे पेशवेकालीन काळ्या कुस्ती दगडातलं बांधकाम, शिवकालीन बांधकाम. 1733ला पेशव्यांची राजवट गडावरती आली. पेशव्याने या कोठारांचा वापर कैदी कोठार म्हणून केला. जो कोणी चोरी लबाडी चोरी गदारी करेल त्याला 7 दिवसापर्यंत या ठिकाणी शिक्षा दिली जाईल. 7 दिवसाच्या आत जर का आपला गुन्हा कबूल केला नाही तर 8व्या दिवशी त्याच्या हातपाय बांधून त्याला पोत्यामध्ये भरून पोत्याला घाट बांधून रायगडाच्या उत्तर दिशेला टकमक टोक कडेलोट पॉईंट आहे, तिथून त्याचा कडेलोट केला जायचा. आपल्या राजाने कधी कोणाचा कडेलोट केला नव्हता, पण शंभू राजाने मात्र कधी कोणाला सोडलं नव्हतं. चुकीला माफी नाही. महार सावंतांना त्याने पोत्यामध्ये भरून तिथून लोटून दिलं होतं. मग पेशव्यांच्या डोक्याचा वापर कैदी खाली फेकण्यासाठी केला होता. म्हणून त्याला इतिहासामध्ये टकमक टोक कडेलोट पॉईंट असं म्हटलेलं आहे. त्याला इतिहासामध्ये धान्य कोठार किंवा कैदी कोठार असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही हे मंत्रिमंडळ बघा, धान्य कोठार बघा आणि नंतर एक राणीमाल बघू. नंतर आपण महाराजांच्या राजवाड्याकडे जाऊ. टाकलेत काय म्हणला इकडे जाई अजून तो बाटप आणि पिण्याच्या पाण्यात टाक्या त्या चौथऱ्यावर बसू आपण सर. अरे इंटरनेट आउटलेट आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. आता आपण प्रामुख्याने बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे. बाल्य किल्ला म्हणजे काय तर किल्ल्याच्या आतील किल्ला किंवा किल्ल्याच्या आतील सर्वात महत्वाचा भाग राजा महाराजांना सुरक्षित राहण्याचं ठिकाण म्हणजे तो बाल्य किल्ला. या भिंतीपासून तर त्या भिंतीपर्यंत हा मोकळा परिसर आपल्याला दिसतोय ना. याच मोकळ्या परिसराला महाराजांचा राहता प्रशस्त राजवाडा म्हटलेला आहे. याच राजवाड्यामध्ये असे 4 चौथरे एका रांगेत आपल्याला दिसतात बघा. या 4 चौथऱ्यांपैकी हा चौथरा अतिशय महत्वाचा चौथरा आहे. या चौथऱ्यावरती सागवानी कॉलम्स असणारा पैठणी कापडाने सजवलेला मखमलीच्या गोंड्याने सजवलेला आतमध्ये कावमातीच्या आणि मशालीचे दिवे पेटवलेला असा वैभवशाली महाराजांचा 2 मजली राहता प्रशस्त राजवाडा होता. याच चौथऱ्यावरती महाराष्ट्राच्या इतिहासाने पाहिलेला तो काळा दिवस अवघा महाराष्ट्र पोरका झाला, उगवता सूर्य मावळला, रयतेचा राजा गजाड झाला. तो काळा दिवस होता की चैत्र पौर्णिमा 3 एप्रिल 1680. जो काळा दिवस या रायगडाने पाहायला नको होता तो देखील याच रायगडाच्या पदरी पडलेला आहे. 3 एप्रिल 1680 रोजी आपल्या राजाने अखेरचा श्वास या ठिकाणी घेतला होता. किती आयुष्य आपल्या राजांना लाभलं. 19 फेब्रुवारी 1630 आपल्या राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. तर 3 एप्रिल 1680 ला आपल्या राजाने अखेरचा श्वास त्यांच्या राजवाड्यामध्ये या चौथऱ्यावरती घेतला. आणि त्यांच्या देहकलेला अग्नी इथून 1.5 किलोमीटर अंतरावरती जगदीश्वर महादेव शंकराचं मंदिर आहे. तिथे त्यांच्या देहकलेला अग्नी त्यांचे चुलत भाऊ दाबाजी भोसले यांच्या हस्ते देण्यात आला होता. तिथेच का जगदीश्वर महादेव शंकराच्या मंदिरासमोरच का कारण आपले राजे शंकराचे महादेवाचे भक्त होते म्हणून त्यांच्या देहकलेला अग्नी त्याच ठिकाणी देण्यात आला. शिवरायांचं निधन झालं तेव्हा औरंगजेब गडाच्या खाली गेला आणि तो काय म्हणाला एक खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है, शेर शिवा तेरे पास आ रहा है. मेल्यानंतरही शत्रूंना अभिमान वाटावा असा माझा राजा होऊन गेला. त्या चौथऱ्यावरती बसलात. या चौथऱ्याचं नाव आहे, या चौथऱ्याला मराठीतून मुदपाकखाना म्हटलेलं आहे. मुदपाकखाना म्हणजे थोडक्यात स्वयंपाकघर. त्यावेळेचं एक किचन राजांचं राण्यांचं आणि प्रजेचं किचन एकत्रच होतं. एकत्र किचन असण्यामागचं कारण काय तर त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात विषबाधा व्हायच्या. वाढत्या काळामध्ये विषबाधा होऊ नयेत म्हणून राजांच्या नजरेसमोर समोरासमोर किचन होतं. समोर आपला स्तंभ दिसतो बघा. तो स्तंभ त्या काळी एकावर 5 मजली होता. त्याला बाल्कनी सज्जा किंवा गॅलरी म्हटलेलं आहे. त्याच्या सायंकाळच्या वेळेस राजे त्या ठिकाणी थंड हवेसाठी यायचे. त्याच्या 5व्या मजल्यावरती राजे उभे राहिले ते राजांना रायगडावरून 8 किल्ल्यांचं दर्शन व्हायचं. तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, सोनगड, मानगड, मकरंदगड आणि चांभारगड. आजही वातावरण क्लिअर असेल तर रायगडावरून 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. तर इथे चपलं बुटं काढा, दर्शन घ्या आणि पुढे आपण गुप्त खलबत खाण्याकडे जाऊ.
काही जण म्हणतात की या दगडावरती रायगडाच्या बांधकामांचं भूमिपूजन झालं होतं. तर काही जाणकार म्हणतात की हाच दगड असल्यामुळे इको पॉईंट प्रत्यावर्तीत होतो, तो आवाज प्रत्यावर्तीत होतो ना, या दगडामुळे होतो. हे त्या इकडून यांना उतरणार असतील तर होते मी इथे घेतो. राहायला पाहिजे.